गार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे शाळांमध्ये आणि विविध संस्थांमध्ये नैसर्गिक रंगांसाठी प्रबोधन करण्यात आलं. रंगपंचमीसाठी लागणारे नैसर्गिक रंग घरी कसे बनवायचे याची क्लबमार्फत प्रात्यक्षिके घेण्यात आली. रोटरी क्लब ऑफ गार्गीज बरोबर घेतलेल्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. रंगपंचमी सणाला आबालवृद्ध रंगाचा वापर करतात. बाजारातील रंग केमिकलयुक्त असतात. त्याच्या वापराने त्वचेची, शरीराची, डोळ्यांची, केसांची अपरिमित हानी होते. त्वचेवर पुरळ उठणे, ॲलर्जी उठणे, डोळ्यात थोड्या प्रमाणात जरी रंग गेला तरी कायमचे अंधत्व येऊ शकते. केसांच्या तक्रारी सुरू होतात. केस गळणे, शुष्क होणे या समस्या येतात. केमिकलयुक्त रंग वापरल्यावर ते धुण्यासाठी भरपूर पाणी लागते. तसेच हे रंग मातीत मिसळून मातीचा दर्जा पण खालावतो. हे सर्व टाळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करून सण साजरे केले पाहिजेत. निसर्गामध्ये असे अनेक नैसर्गिक पदार्थ आहेत की ज्याचा वापर करून आपण रंग बनवू शकतो. बीट या फळभाजीपासून लाल रंग, पालेभाज्यांपासून हिरवा रंग, गोकर्णाच्या फुलापासून निळा रंग, ओली हळद, शेवंती, पिवळ्या फुलांच्या पाकळ्यांपासून पिवळा रंग, गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलाबी रंग, लाल असे रंग तयार करता येतात. त्याचप्रमाणे काही झाडांच्या बिया जसे शेंदरी, बिक्सा, कुंकू, तुळस यांच्या बियांपासून अर्क काढून त्यापासून रंग बनवता येतात. असे रंग सुरक्षित असतात. अगदी लहान मुलांच्या नाजूक त्वचेला सुद्धा यापासून काही अपाय होत नाही. हे रंग तुलनेने थोडे महाग असतात आणि हे बनवण्यासाठी थोडे कष्टही घ्यावे लागतात. पण याचे काहीही घातक परिणाम आपल्या शरीरावरती किंवा त्वचेवरती होत नाहीत. या सर्वच गोष्टींचा विचार करून गार्डन्स क्लबने यंदा हा उपक्रम करण्याचे ठरवले. प्राजक्ता चरणे आणि संगीता सावर्डेकर यांनी PPTद्वारे आणि प्रात्यक्षिकांद्वारे रंग बनवून दाखवले. या कामी शैला निकम आणि सुनेत्रा ढवळे यांनी सर्वतोपरी सहाय्य केले. रंगपंचमीचा हा सण पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक रंग वापरूनच साजरा करावा असं आवाहन गार्डन्स क्लबच्याकडून करण्यात आलं आहे.